आज माननीय नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात माननीय पोलीस आयुक्त नवी मुंबई, माननीय सहपोलीस आयुक्त नवी मुंबई, ॲडिशनल CP क्राईम साहेब, झोन 1 सर, आमचे DCP झोन 1 सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त रबाळ विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरखैरणे पोलीस ठाणे हद्दीत आपण कोम्बिंग ऑपरेशन राबवतोय। कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचा मागचा उद्देश आहे की अवैध धंद्यांवर जे अवैध धंदे आहेत त्यांच्यावर कारवाई करणं, अवैध अग्निशस्त्र पकडणं, अवैध बांगलादेशी जे आहेत, बांगलादेशी ते अनधिकृतपणे राहत आहेत त्यांच्या बाबतीत कारवाई करणं, पाहिजे फरारी आरोपींची माहिती घेणं आणि त्यांना शोधून काढणं, या सर्व बाबींसाठी आज अनधिकृत गुटखा विक्रेते आहेत त्यांच्यावर कारवाई करणं, या संदर्भाने आज आपण कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे। कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आपण घनसोली परिसर, बोनकोडे आणि सेक्टर 19चा परिसर इथे आपण कोम्बिंग ऑपरेशन करणार आहोत। 4 ठिकाणी आपण नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे। यासाठी संपूर्ण आयुक्तालयातून 5 PI, 10 पोलीस अधिकारी आणि जवळजवळ 135 पोलीस अंमलदार आपण या कोम्बिंग ऑपरेशनसाठी लावलेले आहेत। आत्तापर्यंत आपण एक अग्निशस्त्र प्रोहिबिशनच्या केसेस केलेल्या आहेत आणि गुटख्यावर कारवाई केलेली आहे। पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेण्याचं काम आपल्याकडे सुरू आहे आणि अशा प्रकारे कोम्बिंग ऑपरेशन अतिशय प्रभावीपणे राबवलं जात आहे। नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना आम्ही हेच आवाहन करू की तुम्हीसुद्धा गणवेशातले जसे आम्ही पोलीस आहोत तसे तुम्ही साध्या वेशातले पोलीस आहात, तर तुमच्या निदर्शनास कुठलीही अनधिकृत किंवा अनधिकृत एखादी गोष्ट किंवा अवैध एखादी गोष्ट नजरेस आली तर तात्काळ पोलिसांना सांगा की जेणेकरून कारवाई करता येईल।